हे आवाज बंद. ऑल्फॅक्टरी कॅप्सूल बघू आपण. ऑल्फॅक्टरी कॅप्सूल म्हणजे काय? ऑल्फॅक्टरी हा जो शब्द आहे तो स्मेलशी संबंधात आहे, वास. तर क्रॅनियममध्ये नाकाचा ज्या भागामध्ये छिद्र असतं त्याला ऑल्फॅक्टरी कॅप्सूल असं म्हणतात. तर त्यामध्ये कोणतं बोन असतं? पहिलं बोन आहे नेसल. नेसल बोन हे ऑल्फॅक्टरी चेंबरच्या वरच्या बाजूला असतं आणि दोन फ्लॅट बोन्स असतात त्याच्यामध्ये. नेझल ते एकत्र येतं मिड डॉर्सल लाईनला. प्रत्येक नेझल जे इनर सरफेसला एकत्र येतं, एकदम थिन असतं, हॉलो प्रोसेस असते नेसो टर्मिनलची. अँटेरियर एंड जे प्रत्येक नेसलचं तिथे अपर बाउंड्री तयार होते एक्सटर्नल नॉस्ट्रिल्सची. नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या. तर ते नेझल जे हे बोनचं नाव आहे नेझल, ते जोडलेलं असतं बाजूने प्रीमॅक्सिलाला. इथे फिगर दाखवली पहा. म्हणजे पुढे असतं व्होमर. दोन व्होमर असतात, हे लॉंग स्लेंडर फ्युज्ड असतात, फ्युज्ड बोन्स असतात. आणि याच्यामध्ये फ्लोअर असतं ऑल्फॅक्टरी कॅप्सूलचं. याच्यामध्ये डॉर्सल साईडने जॉईंट असतो, जोड असतो व्हेंट्रलचा. इन्फिरियर एज त्याला मेसेस्मॉइडला नेसल सेप्टमला तो जॉईंट असतो. ही व्होमरची जी प्रोसेस आहे ती एकदम डेलिकेट असते. लॅटरली विंग्ज असतात त्याला. नाव टर्बिनल्स. प्रत्येक नेझल किंवा ऑल्फॅक्टरी चेंबर जे त्याची कॅव्हिटी ही सेपरेट असते दुसऱ्या कॅव्हिटीपेक्षा. मेडियन सेप्टम असतं त्याच्यामध्ये. पार्टली कार्टिलेजिनस असतं, पार्टली बोनी असतं हे मेसेस्मॉइडची. आणि त्याच्यामध्ये टर्मिनल्स असतं किंवा टर्बिनेट बोन्स असतात प्रत्येक साईडचे. हे इथमो टर्मिनल्स याला म्हणतात. मॅक्सिलो टर्मिनल, इस्मो टर्मिनल आणि नेसो टर्मिनल. याच्यामध्ये ऑडिटरी कॅप्सूल्स असतात. या ऑडिटरी कॅप्सूल्स या क्लोजली फ्युज्ड असतात पोस्टेरियर लॅटरल रिजनमध्ये. क्रॅनियल रिजनच्या पोस्टेरियर लॅटरल रिजनमध्ये क्लोजली फ्युज्ड असतात. प्रत्येक कॅप्सूल जी आहे ही दोन बोनने फ्यूज झालेली असते. पेरिओटिक किंवा टिम्पॅनिक. याच्यामध्ये इंटरनल इयर असतो. नाव पेरिओटिक. प्रत्येक पेरिओटिक जे त्याला इरेग्युलर कार्टिलेज असतं, कार्टिलेज बोन, आणि हे फ्युजनपासून तयार झालेलं असतं. प्रोओटिक, इपिओटिक आणि ऑफिस्थोटिक बोन्सने फ्यूज झालेलं असतं. याच्यामध्ये स्क्वामोसल, ऑक्सिपिटल सेगमेंट आणि एक्सटर्नली व्हिजिबल असतं. त्याच्यामध्ये बल्ज तयार होतो आणि हा परफोरेटेड असतो प्रत्येक अडल्टमध्ये. तर हे जे पेरिओटिक आहे याच्यामध्ये दोन भाग असतात. एक इंटरनल असतो, तो हार्ड असतो, बोनी पेट्रस पार्ट असतो. आणि बाहेरच्या बाजूला आउटर जो असतो मागच्या बाजूला तो पोरस मॅस्टॉइड पार्ट असतो. हा डाऊनवर्ड साईडला मॅस्टॉइड्स प्रोसेसमध्ये रूपांतरित झालेला असतो. ते क्लोजली अप्लाइड असतं पोस्टेरियर साईडला टिम्पॅनिकच्या. नाव पेट्रॉस पार्ट जो आहे याच्यावरती दोन ॲपर्चर्स असतात, अँटेरियर फेनेस्ट्रा ओव्हॅलिस आणि अनदर पोस्टेरियर फेनेस्ट्रा रोटुंडा. याच्यामध्ये व्हेंट्रल राउंडेड स्वेलिंग असतं, त्याला प्रोमॉन्टरी म्हणतात. कॉक्लियाचं लॉजिंग असतं त्याच्यामध्ये. नाव सेकंड इज टिम्पॅनिक. हे फ्लास्क शेप्ड मेम्ब्रेन असतं. त्याचं जे बोन आहे ते आउटर सरफेसला पेरिओटिकशी जोडलेलं असतं आणि लोअर फ्लास्क शेप्ड जो फुगलेला भाग असतो त्याला टिम्पॅनिक बुला असं म्हणतात. याच्यामध्ये टिम्पॅनिक कॅव्हिटी असते. मिडल इयर त्याला म्हणतात. कान, कानाचा मधला भाग. याच्यामध्ये 3 इयर ऑसिकल असतात. ते
लिनियरली मॅलियस, इनकस आणि स्टेपस असं 3 बोनचे नाव आहेत. 3 बोन तिथे जोडलेले असतात एकमेकांना. याची जी नेक आहे फ्लास्कची, याच्यामध्ये एक्सटर्नल ऑडिटरी मीटस असतं, बेसला क्लोज असतं ते टिम्पॅनिक मेम्ब्रेनची इन लाईफ, आणि टिम्पॅनिक जे ते पोस्टेरियर साईडला स्टायलोमॅस्टॉइड फोरॅमेन जे फेशियल नर्व्हचं याच्याशी जोडलेलं असतं. नाव ऑर्बिट्स, जे ऑर्बिट्स आहे ते फ्रंटल सेगमेंटच्या साईडला असतात, क्रॅनियल रिजनच्या. मेडियन, बोनी, इंटर ऑर्बिटल सेप्टम हे जे ते सेपरेट होतं 2 ऑर्बिटमध्ये. ईच ऑर्बिट, प्रत्येक ऑर्बिटला मेडियन वॉल असते. डॉर्सल फ्रंटलला अशी मेडियन वॉल असते जी वरच्या बाजूला येते, आणि ऑर्बिट जे ते सुप्रा ऑर्बिटल रिजला जोडलेलं असतं. मेडियन व्हेंट्रल ऑर्बिटोस्पिनॉइड बोन तिथे असतं. नंतर ॲलिस्पिनॉइड आणि इथमॉइड बोन्स असतात. आउटर साईडला ऑर्बिटच्या झायगोमॅटिक आर्च असते, आणि लोअर साईडला ऑर्बिट हे अनऑसिफाईड असते. नाव व्हिसरल स्केलेटन. याच्यामध्ये अपर आणि लोअर जॉ आणि हायोइड ॲपरेटस असतं. पहिलं अपर जॉ जो आहे त्याच्यामध्ये प्री मॅक्सिली, मॅक्सिली, जुगल, टेरिगॉइड, नंतर पॅलेटाइन्स हे असतात. हे क्लोजली जोडलेले असतात क्रॅनियमशी आणि ऑल्फॅक्टरी कॅप्सूलशी. नंतर प्री मॅक्सिली हे लार्ज बोन असतात, आणि याच्यामध्ये अँटेरियर पार्ट जो आहे, अँटेरियर मोस्ट पार्ट अपर जॉचा, त्याच्यामध्ये प्री मॅक्सिली ही एकत्र येते फ्रंटमध्ये किंवा मेडियन लाईनशी, आणि प्रत्येक मॅक्सिला जे आहे ते व्हेंट्रली त्याच्यामध्ये 2 सॉकेट असतात इन्सिजर टीथचे. प्रत्येक प्री मॅक्सिला जी आहे ह्यामध्ये 2 प्रोसेसेस असतात. एक नेसल प्रोसेस, ती बॅकवर्ड साईडला एक्सटेंड झालेली असते. नंतर फ्रंटल जे त्यामध्ये नेसल आणि मॅक्सिला असे 2 भाग असतात. नंतर पॅलेटाईन प्रोसेस जी ती व्हेंट्रल साईडला असते. याच्यामध्ये जे मागची जी असते त्याची, तर ती दुसऱ्या साईडला मिड व्हेंट्रल लाईनला, आणि बोथ जे दोघंही जे ते पॅलेटाईन प्रोसेसपर्यंत पुढे गेलेले असतात मॅक्सिलीपर्यंत. नाव मॅक्सिला. मॅक्सिला हे लार्ज असतं, इरेग्युलर शेप्ड बोन आहे. याच्यामध्ये ग्रेटर पार्ट जो आहे अप्पर जॉचा आणि साईडचा, तिथे व्हेंट्रल सरफेस असतो मॅक्सिलीचा. याच्यावरती 6 सॉकेट्स असतात चिक टीथचे. प्रत्येक मॅक्सिला जो आहे तो त्याच्यामध्ये बरेचशा प्रोसेसेस असतात. मेडियन, फ्लॅट, पॅलेटाईन प्रोसेस ही बाहेरच्या बाजूला येते व्हेंट्रल सरफेसमधून प्रत्येक मॅक्सिलाच्या, आणि दोन्ही ज्या आहे पॅलेटाईन प्रोसेसेस ह्या युनाईट होतात, सुचरने ज्या युनाईट होतात मिडल लाईनला, आणि त्याच्यामध्ये अँटेरियर पार्ट तयार होतो हार्ड पॅलेटचा. यात अफ्लॅट जी आहे स्टाउट प्रोसेस, याच्यामध्ये आउटर सरफेसला प्रत्येक मॅक्सिलाच्या झायगोमॅटिक प्रोसेस असते. ही पास होते बॅकवर्डला, आणि सिमिलर जी आहे ती फॉरवर्डली डायरेक्टेड प्रोसेस असते स्क्वामोसलची.
आणि याच्यामध्ये झायगोमॅटिक आर्च असते. प्रत्येक मॅक्सिला जी आहे ते अँटेरियरली मॅक्सिलरी प्रोसेस त्यापासून निघते आणि प्री मॅक्सिलाशी जी जॉईंट होते. नाव पॅलेटाईन ही थिन आहे किंवा जास्त करून व्हर्टिकली सिच्युएटेड आहे मिड वेंट्रल साईडला. बोथ पॅलेटाईन जे आहे त्याच्यामध्ये इनर प्रोसेस असते फ्रंट साईडला, आणि जे एकत्र येतात ते पोस्टेरियर पार्ट तयार होतो हार्ड पॅलेटचा. आणि प्रत्येक पॅलेटाईन जे आहे ते पोस्टेरियरली एकत्र येतं ॲलिस्पिनॉइडशी आणि टेरिगॉइडशी. याच्यामध्ये टेरिगॉइड फोसा जो आहे तो मध्या बाजूला असतो आणि बेसिस पिनॉइड हे बोन असतं. नाव टेरिगॉइड हे स्मॉल आहे, इरेग्युलर बोनी प्लेट्स आहेत, या मागच्या बाजूला असतात पॅलेटाईनच्या आणि जॉईंट झालेल्या असतात टेरिगॉइड प्रोसेसची. ॲलिस्पिनॉइडशी बिहाइंडला जॉईंट झालेल्या असतात. नाव जुगल. हे मोलर आणि जुगल असे दोन बोन असतात बाजूच्या साईडला. ते कॉम्प्रेस्ड म्हणजे असे दबलेले बोन असतात. ते एक्सटेंड होतात झायगोमॅटिक प्रोसेसमध्ये मॅक्सिलाच्या, आणि तिथे स्क्वामोसल असतं. हे चुकीचं स्पेलिंग दिलं आहे, ते स्क्वामोसल. आणि त्यापासून ग्रेटर पार्ट झायगोमॅटिक आर्चचा बनतो. ही फिगर आहे मॅन्डिबलची. रॅबिटचं मॅन्डिबल आहे, म्हणजे साईडचा भाग आहे खालच्या जबड्याचा. इथे दात दिसत आहे, हे पुढचा दात आहे. हे इन्फिरियर डेंटल फोरामेन. खालचा जबडा हा आहे लोअर जॉ. हा लोअर जॉ जो आहे याच्यामध्ये दोन भाग असतात किंवा त्याला रॅमी म्हणतात. हे युनाइट होतात फ्रंटला मॅन्डिबुलर सिम्फायसिसने. त्यामध्ये जे हे रॅमस आहे हे सिंगल बोनने तयार झालेलं असतं. याला डेंटरी किंवा मॅन्डिबल असं म्हणतात. प्रत्येक डेंटरी जे आहे त्याला हॉरिझॉन्टल पार्ट असतो, ज्याच्यामध्ये सॉकेट्स असतात आणि त्याला टीथची अटॅचमेंट असते. त्याच्यामध्ये इन्सिजर, प्रीमोलर, मोलर असे टीथ असतात. हे दातांचे प्रकार आहे. इन्सिजर, प्रीमोलर आणि मोलर हे दातांचे प्रकार आहे. आणि गॅप असते दातांच्या आतमध्ये, त्याला डायस्टेमा असं म्हणतात. पोस्टेरियर व्हर्टिकल किंवा असेंडिंग पार्ट जो आहे डेंटरीचा, त्याच्यावरती एक आर्टिक्युलर सरफेस असतो, त्याला कॉन्डाईल असं म्हणतात. ते आर्टिक्युलेशनसाठी असतं. ग्लेनॉइड कॅव्हिटीशी, स्क्वामोसलच्या ग्लेनॉइड कॅव्हिटीशी ते जोडलेलं असतं. आर्टिक्युलेशन म्हणजे जोड. आणि पुढच्या बाजूला कॉन्डाईल जे हे कॉम्प्रेस्ड असतं, करोनाइड प्रोसेस असते त्याला निघालेली. आणि पोस्टेरियर लॅटरल सरफेस जो आहे मॅन्डिबलचा तो प्रेझेंट असतो स्लाइट डिप्रेशनमध्ये. त्याला मेसेंट्रिक फोसा असं म्हणतात, ज्याच्यामध्ये लार्ज मॅसेटर मसल जे आहे ते अटॅच झालेलं असतं, जोडलेलं असतं त्याला. नाव टेम्पोरल मसल जे आहे हे अटॅच झालेलं असतं मेडियल साईडला, कॉरोनाइड प्रोसेसच्या मेडियल साईडला. इथे पोस्टेरियर किंवा लोअर बॉर्डर असते डेंटरीची, आणि त्यातून राउंडेड आणि इनवर्डली डायरेक्टेड अँग्युलर प्रोसेस असते. आउटर अँटेरियर सरफेसला डेंटरीच्या इन्फिरियर डेंटल किंवा मेंटल फोरामेन जे ते असतं, आणि त्याच्या इनर साईडला मॅन्डिबुलर फोरामेन असतं. नाव हायोइड. हायोइड जे हे बोनी आहे रॅबिटमध्ये, आणि त्याच्यामध्ये स्मॉल स्टाउट थिक बॉडी असते. याला बेसी हायल असं म्हणतात. यामध्ये ट्रान्सवर्सली दोन हाव्ज असतात मॅन्डिबलचे, आणि त्यामध्ये दोन पेयर्स असतात कॉर्निओच्या किंवा हॉर्न्सचे. स्मॉल अँटेरियर कॉर्निओ जे किंवा
सेरॅटोहायल्स जे हे सिच्युएटेड असतात खालच्या बाजूला, टंगच्या खालच्या बाजूला, आणि याच्यामध्ये सिरीज ऑफ स्मॉल बोन्स असतात. सेरॅटोहायल, इपिहायल, स्टायलोहायल अँड टिम्पॅनोहायल असे 4 भाग असतात याच्यामध्ये. शेवटचा जो आहे तो एकत्र आलेला असतो टिम्पॅनिक आणि पेरियोटिक बोनशी. लॉंग आणि पोस्टेरियरली डायरेक्टेड पोस्टेरियर कॉर्निया असतो, त्यामध्ये सिंगल थायरोहायल्स असतात. त्यामध्ये टिम्पॅनोहायल, स्टायलोहायल, इपिहायल, सेरॅटोहायल आणि थायरोहायल असे प्रकार असतात. शेवटचा खालचा जो आहे तो बेसिहायल असतो. तर हे हायोइड ॲपरेटस आहे रॅबिटचं, सशाचं. नाव इम्पॉर्टंट फोरॅमिना रॅबिटच्या स्कलशी असतं. हे रॅबिटच्या स्कलमध्ये फोरॅमिना कोणते कोणते आहेत ते पहा. फोरॅमेनचं नेम आहे इथे, त्याची सिच्युएशन म्हणजे लोकेशन आहे, आणि त्यातनं नर्व कोणती बाहेर पडते, त्या फोरॅमेनमधून नर्व कोणती बाहेर पडते ते दिलेलं आहे. पहिलं ऑप्टिक फोरॅमेन, ऑर्बिट स्पिनॉइड बोनशी असतं. हे ऑर्बिट स्पिनॉइड बोनवर असतं ऑप्टिक फोरॅमेन. यातनं दोघंही ऑप्टिक नर्व बाहेर पडलेले असतात. नंतर स्फेरॉइडल फिशर किंवा सुपेरियर ऑर्बिटल फिशर, हे ऑर्बिटो आणि ॲलिस्पिनॉइड ह्या हाडावरती असतं क्रॅनियमच्या. त्यातनं 3rd आणि 4th ऑप्थॅल्मिक आणि मॅक्सिलरी ब्रँचेस जे आहे, 5वी आणि 6वी नर्व ही बाहेर पडलेली असते. आता बघा फोरॅमेन म्हणजे काय, तर त्या डोक्याच्या कवटीमध्ये असलेले छिद्र. आता सिच्युएशन म्हणजे काय, तर डोक्याच्या कवटीच्या कुठल्या हाडावरती ते छिद्र आहे ते, आणि नेम ऑफ द नर्व पासिंग थ्रू फोरॅमेन म्हणजे कवटीच्या कुठल्या हाडाच्या कुठल्या फोरॅमेनमधून म्हणजे छिद्रामधून कोणती नर्व बाहेर पडते. ह्या सगळ्या क्रॅनियल नर्व्ज आहेत ह्या. ओके, क्रॅनियल नर्व्ज म्हणजे डोक्याच्या कवटीतनं बाहेर पडणाऱ्या नर्व्ज आहेत ह्या सगळ्या. तर अशा रीतीने डोक्याच्या कवटीला असलेलं हे छिद्र आहे, ते छिद्र कोणत्या हाडावरती आहे डोक्याच्या कवटीच्या ते इथे दिलेलं आहे, आणि त्यातनं कोणती क्रॅनियल नर्व बाहेर पडली आहे ते इथे दिलेलं आहे. आलं लक्षात? तर हे सगळे नावं आहे फोरॅमेनच्या. तर मी एवढं सगळं काही वाचत बसत नाही, तुम्ही हे वाचून घ्या. या क्रॅनियल नर्व्ज आहेत सगळ्या, आणि ह्या डोक्याच्या कवटीच्या कोणत्या हाडावरती आहे ते इथे दिलेलं आहे याच्यात, आणि हे त्या छिद्राचं नाव आहे ज्या छिद्रातनं क्रॅनियल नर्व बाहेर पडते ती. ओके, नाव व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे काय, पाठीचा कणा. त्याला मणके असता म्हणून त्याला व्हर्टेब्रल कॉलम म्हणताय. मणक्याला इंग्रजीमध्ये व्हर्टिब्री असं म्हणतात. तर ह्या व्हर्टिब्री त्याच्यामध्ये असता म्हणून त्याला व्हर्टेब्रल कॉलम असं नाव दिलेलं आहे. हे व्हर्टेब्रल कॉलम जे रॅबिटचं, तर याच्यामध्ये बर्ड्स असतात, लिझार्ड्स असतात, हे वेगळं वेगळं झालेलं आहे. त्यामध्ये 5 रिजन्स असतात, आणि यामध्ये जे व्हर्टेब्रेचे नंबर आहेत रॅबिटमध्ये, त्यामध्ये 45 ते 47 असा नंबर आहे. पहिलं सर्वायकल, दुसरं थोरॅसिक, तिसरं लुंबार, चौथं सॅक्रल, 5वं कॉक्लिजियल आणि 5वं कॉक्लिजियल, त्याला स्कॉडल नाव आहे. तर हा जे व्हर्टेब्रल फॉर्म्युला आहे रॅबिटचा, C7, T12 ते 13, L6 to 7, S4, CD 15, त्याच्यामध्ये CTLSCD. तर C म्हणजे सर्व्हिकल, T म्हणजे थोरॅसिक, L म्हणजे लुंबार, S म्हणजे सॅक्रल आणि CD म्हणजे कॉडल. हे मणक्यांचे नाव आहे. व्हर्टेब्रल कॉलम जो आहे मॅमल्समध्ये तो डिस्टिंग्विश झालेला असतो दुसऱ्या व्हर्टेब्रेट्समधून. ओके,
तर याच्यामध्ये सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक जे आहे मॅमेलियन वर्टेब्रेचं, ते सेंट्रा जे ते मोर ऑर लेस फ्लॅटन्ड असतं, चपट दोन्ही साईडला. त्यामध्ये ॲम्फी फ्लॅटन टाईपचा बोन असतो. सेंट्रा दोन्ही साईडला स्मॉल बोनी प्लेटने जोडलेलं असतं. त्याला इपिफायसिस असं म्हणतात. थिन इपिफायसियल कार्टिलेज आहे, सेपरेट असतं सेंट्रमला. आणि इपिफायसिस जे आहे एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये, तर हे जे नंतरचं आहे ते फ्यूज होतं सेंट्रमशी. या ॲडल्टमध्ये इपिफायसियल कार्टिलेज नसतं. यामध्ये ॲडजेसंट जे सेंट्रा आहे ते प्रेझेंट असतात इंटरव्हर्टेब्रल डिस्कमध्ये. सेंट्रल पोर्शनच्या इंटरव्हर्टेब्रल डिस्कमध्ये ते प्रेझेंट असतात. इंटरव्हर्टेब्रल डिस्क जी आहे याला न्यूक्लियस पल्पोस असतं आणि ह्याच्यामध्ये रेमनंट असतो नोटोकार्डचा. त्या डिस्क ज्या आहेत त्या शॉक ॲब्सॉर्बिंग असतात किंवा कुशन्स असतात त्याच्यामध्ये. त्यामध्ये हायपोसेंट्रम आहे. नाव सर्विकल वर्टेब्री. 7 सर्विकल वर्टेब्रीमध्ये पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा हायली मॉडिफाईड नोन असा ॲटलास असतो आणि ॲक्सिस असतो. त्यामध्ये 3rd आणि 7th हे सारखे असतात, जवळपास सारखे असतात, आणि त्याला टिपिकल सर्विकल्स असं म्हणतात. तर पहिलं जे येते ॲटलास वर्टेब्रा. ओके, हे ॲटलास वर्टेब्रा जे ते रिंग सारखं असतं. तिथे सॉलिड सेंट्रम जे ते असतं आणि झायगॅपोफायसिस असतं. याच्यामध्ये लार्ज न्यूरल आर्च असते, पण रिड्युस्ड न्यूरल स्पाइन पण असतं. सेंट्रम जे आहे ते एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असतं, जे नंतर फ्यूज होतं ॲक्सिसला, ॲक्सिस वर्टेब्राशी, आणि याला ओडोंटॉइड प्रोसेस असं म्हणतात. न्यूरल कॅनल याच्यामध्ये असतो, लार्ज असतो आणि 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला असतो लिव्हिंग कंडिशनमध्ये. तर हे असं कसं काय आलं भाऊ? पुढचे पानं सगळे अशा आडवे आलेले आहेत का? ठीक आहे. याचा जो अप्पर पार्ट आहे न्यूरल कॅनलचा, तर हा पॅसेजसाठी असतो, स्पायनल कॉर्डच्या पॅसेजसाठी. आणि लोअर पार्ट जो आहे तो ऑन्डोंटाइड प्रोसेसने भरलेला असतो ॲक्सिसमध्ये. 2 लार्ज कॉन्केव कॉन्केव ऑक्सिपिटल फॅसेट असतात त्याच्यामध्ये,
अँटेरियर फेसला ॲटलासच्या, आणि ते ऑक्सिपिटल कोंडाईलला जोडलेले असतात, स्कलच्या ऑक्सिपिटल कोंडाईलला. स्कल म्हणजे स्क्रॅनियम, स्क्रॅनियम म्हणजे ब्रेन बॉक्स, आणि त्याच्यामध्ये ब्रेन असतो. डोक्याच्या कवटीमध्ये ब्रेन असतो, तर डोक्याच्या कवटीला क्रॅनियम म्हणतात. तर ॲलॅन्टो ऑक्सिपिटल जे ते जॉईंट होतं आणि त्याच्यामध्ये मुव्हमेंट होते हेडची सजायटल प्लेनमध्ये. इन द नोडिंग जे हेडच्या नोडिंगमध्ये ट्रान्सफर्स प्रोसेस असते. त्याच्यामध्ये ब्रॉड, लॉंग आणि विंग लाईक अटॅचमेंट असते मसलची. ते होल्ड करतं, रोटेट करतं हेडला आणि नेकला. तर याच्यामध्ये ट्रान्सफर्स प्रोसेस असते, पण हे एनलार्ज झालेलं असतं, फ्लॅटन झालेलं असतं सर्वायकल रिब्स. याच्यामध्ये परफोरेशन असतं, बेसली परफोरेशन असतं ब्रेटियल कॅनालची. तर पेअर ऑफ लॅटरल आणि मिड वेंट्रल आर्टिक्युलर फॅसेट्स असतात पोस्टेरियर फेसला ॲटलासच्या, आणि तिथे ओडोंटाइड प्रोसेस असते ॲक्सिस. नाव ॲक्सिस वर्टेब्रा. हे सेकंड सर्वायकल वर्टेब्रा आहे. हा वर्टेब्रा म्हणजे मणका. याचा न्यूरल स्पाइन जो आहे तो एकदम वर असतो, रिच सारखा असतो, लॅटरली कॉम्प्रेस्ड असतो, दोन्ही बाजूंनी चपटा, इलॉंगेटेड असतो अँटेरियर पोस्टेरियरली, आणि त्याचं जे सेंट्रम आहे त्यामध्ये पेग लाईक ओडोंटाइड प्रोसेस असते अँटेरियर फेसला. त्यामध्ये डेव्हलपमेंटल सेंट्रमचे जे ॲटलास आहे ते असतात. ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये ॲलॅन्टो ॲक्सियल जॉईंट असतो, तो रोटेशन करतो स्कलमध्ये, आणि तिथे ॲक्सिसला तो भाग असतो. ही जी मूवमेंट आहे याच्यामध्ये स्मूथ आर्टिक्युलर सरफेस असतं अँटेरियर फेसला, ॲक्सिसच्या अँटेरियर फेसला, आणि दोन्ही बाजूला ओडोंटाइड प्रोसेस असते, ट्रान्सवर्स प्रोसेस असते. ते शॉर्ट असतात, परफोरेटेड असतात बेसली, आणि त्यामध्ये व्हर्टेब्रेरियल कॅनाल्स असतात व्हर्टेब्रल आर्टरीसाठी. तिथे पोस्ट झायगोपोफायसिस असतं, पण प्री झायगोपोफायसिस अब्सेंट असतं. टिपिकल सर्व्हिकल व्हर्टिब्रा जो आहे हा टिपिकल सर्व्हिकल व्हर्टिब्रा हा ब्रॉड असतो, आणि त्याला स्मॉल फ्लॅटन्ड रोस्ट्रम असतं, सेंट्रम असतं, सेंट्रम. लार्ज न्यूरल आर्च असते, स्मॉल न्यूरल स्पाइन असतो, प्री आणि पोस्ट झायगोपोफायसिस असतात मोठे झालेले. ट्रान्सवर्स प्रोसेस असते, ती दोन्ही बाजूला मोकळी झालेली असते डॉर्सल आणि वेंट्रल लॅमेलीमध्ये, आणि बेसली त्याच्यामध्ये फोरॅमेन ट्रान्सवर्स एरिया असते किंवा व्हर्टेब्रेरियर कॅनाल असतो. सर्वायकल रिब्स ज्या आहेत त्या बऱ्याचशा रिड्यूस्ड असतात आणि मोर ऑर लेस इनकॉर्पोरेटेड असतात व्हर्टेब्रामध्ये. तर ट्रान्सफर प्रोसेस जी आहे ही रिड्यूस होते रिब्समध्ये, आणि त्याच्यामध्ये सरफेस जो आहे अटॅचमेंटसाठी, नेकच्या अटॅचमेंटसाठी, मसल्स जे आहेत नेकच्या अटॅचमेंटचे जे मसल्स आहेत त्याच्यासाठी जॉईंट होण्यासाठी तिथे एक भाग असतो. सर्वायकल व्हर्टेब्री तिसरी आणि सहावी सारखी असते, आणि सातवी जी आहे सर्वायकल ती डिफर होते मात्र दुसऱ्या याच्यापासून, आणि याच्यामध्ये जास्त इलॉंगेटेड न्यूरल स्पाइन असतं, आणि त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स प्रोसेस असते, सिंपल इम्परफोरेट, आणि स्मॉल कॉन्केव सेमिलुनार फॅसेट त्याच्याशी जोडलेली असते पोस्टेरियर एजला सेंट्रमच्या. थोरॅसिक रिबच्या जॉईंटसाठी हा भाग असतो. हे पाय सगळे मणके दाखवले इथे, आणि त्यांच्या हाडांचे नावही दिलेले आहे, त्या मणक्यांचे पण नावं दिलेले आहेत. हे सगळे तुम्ही याच्यातनं पाहून घ्या. व्हर्टेब्रिये म्हणजे मणके, रॅबिटचे, सशाची. ओके, नाव थोरॅसिक व्हर्टेब्री.